हरिओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. आपण 14वे. लाओत्से सांगतो, हे असे कसे? कारण माणसामध्ये असलेली जीवनाची भूमिती श्रेणीने वाढत जाणारी प्रबळ कर्मशीलता, 13 इंद्रिये आणि त्याद्वारे माणसाकडे भूमिती श्रेणीने वाढत असलेली प्रबळ कर्मशीलता हीच त्याला जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकवत असतात. माणसाची एक भोग प्रवृत्ती शमन होवो किंवा न होवो, ती इतर आणखी अनेक उपभोगांना निर्माण करते. कारण ती एक भोग प्रवृत्ती शमन करायला माणसाकडे अनेक पर्याय असतात. जितके पर्याय असतात तितक्या सर्व पर्यायाने तो त्याची ती एक भोग प्रवृत्ती शमन करायला पाहतो. हे सर्वथैव अशक्य असते. त्यामुळे त्या एका उपभोगामुळे इतर अनेक उपभोग निर्माण होतात. ते अतृप्त राहतात आणि त्यांच्या संचितामुळे माणूस जन्ममरणाच्या न संपणाऱ्या फेऱ्यात जन्मोजन्मी अडकतो. ही 13 इंद्रिये मनाच्या अधिपत्याखाली काम करत असतात. जीवात्मा प्रत्यक्ष काम करत नसला तरी तो मनाला वठणीवर आणण्यासाठी काही करत नाही. तो हतबल होतो. कारण इतर 12 इंद्रिये मनाची आज्ञा मान्य करतात. वास्तवात त्यांनी जीवात्म्याच्या अधिपत्याखाली काम करायला पाहिजे. देहात अशी सोय नाही की इंद्रिये फक्त जीवात्म्याचीच आज्ञा मान्य करतील. यात जीवात्म्याप्रमाणेच अजून एक दैव दुर्विलास असा आहे की देहादी इंद्रिये मनाप्रमाणे आचरण करत असल्यामुळे, उपभोग घेत असल्यामुळे आपण स्वतःला मन असेच मानतो किंवा आपण स्वतःला देहादी इंद्रिये मानतो. त्यामुळे नियंत्रण आणायचे कोणावर हा मूलभूत प्रश्न निर्माण होतो. उपभोगांच्या आकर्षणामुळे आपण आपली सत्य ओळख विसरतो. वास्तवात आपण 13 इंद्रिये निर्माण करणारे, त्या निर्माणाचे मालक 14वे अंतरात्मा आहोत. परंतु प्रत्येक कृतीला केवळ साक्षी राहत असल्यामुळे आपण कोठेही प्रत्यक्ष सहभाग नसतो. आपला उद्देश गतसंचित संपवणे हा आहे. तो जर इंद्रिये साध्य करत नसतील तर खरे पाहता आपण त्यावर कृती करून इंद्रियांना वठणीवर आणायला पाहिजे. परंतु आपण अकर्ता, मौन, साक्षी, प्रशांत असतो. कारण आपण मानवाला इतर प्राणी जगतापेक्षा अनन्यसाधारण बुद्धी आणि त्याच्या जोडीला विवेक बहाल केलेला आहे. त्याचा वापर करून मानवाने मुक्ती प्राप्त करावी अशी अपेक्षा आहे. तसे तो न करील तर तीही एक लीला होते. कारण सुग्रास जेवण दिले तरीही जर कोणी उकिरडा फुंकत असेल तर तेही एक त्याचे प्रारब्धच असते. त्याचीही लीला अवलोकन करावी लागते. हेही संचित असते आणि ते उपभोगूनच संपवावे लागते. त्यासाठी त्या जीवाला आवश्यक तो पुनर्जन्माचा कालावधी द्यावा लागतो. तरच मुक्ती शक्य असते. तृप्तीच्या शोधात एक दिवस मानव थकतो. कारण बाह्य जगतात त्याला कधीही तृप्ती मिळत नाही. मग तो अंतःकरणात स्वतःत तृप्ती शोधायचा प्रयत्न करतो. सुदैवाने योग्य गुरु भेटला तर तो 14व्या सन्नीत पोचतो, मुक्त होतो. जीवनकला. लाओत्से सांगतो की असे सांगितले जाते की जो जीवनाचा उत्तम प्रकारे सांभाळ करतो त्याला जमिनीवर वाघ किंवा जंगली म्हैस यांचा मुकाबला करावा लागत नाही. युद्धभूमीवर तो शस्त्रास्त्रांना अभेद्य असतो. जंगली म्हैशीची शिंगे त्याच्यापुढे निष्प्रभ होतात. वाघाचा पंजा त्याच्यापुढे निरुपयोगी होतो. सैनिकांची शस्त्रास्त्रे त्याच्यापुढे कुचकामी होतात. हे असे कसे? कारण तो मृत्युंजय असतो. ज्याला आपण देहादी इंद्रिये नसून, आपण मन नसून, आपण ते 14वे अमरत्व आत्मांश आहोत हा साक्षात्कार झाला, तो मृत्युंजय झाला. आता त्याला जमिनीवर कोणत्याही प्राण्यापासून, अगदी जंगली क्रूर श्वापदांपासून काही धोका नाही. तसेच त्याला सैनिकांच्या शस्त्रास्त्रापासूनही काही धोका नाही. कारण जरी त्यांनी त्याच्यावर हल्ला केला तरी त्याला काहीच इजा होणार नाही. झालीच इजा तर त्याच्या देहाला होईल. परंतु यासाठी एक अट आहे की तुम्हाला जीवनाचा उत्तम प्रकारे सांभाळ करता आला पाहिजे. ती कला तुम्हाला शिकायला पाहिजे.
कसा काय करायचा असतो जीवनाचा सांभाळ? मी नेहमीच आयुष्य आणि जीवन यात फरक करत असतो. आयुष्य हे देहोपभोगासाठी, भौतिक मार्गाने केवळ देह जीवित ठेवण्यासाठी, देह जीवित राहण्यापुरते जगले जाते. आणि जीवन हे आध्यात्मिक मार्गाने आत्मोन्नतीसाठी जगले जाते. ही दोन भिन्न प्रकारची जीवनकला आहे आणि तरीही ती एकाच वेळी एकात एक गुंफून एकाच वेळी जगायची असतात. जे जसे स्वधर्माने स्वकर्म करून नैसर्गिक नियतीला अनुसरून उपलब्ध आहे त्याचा स्वीकार करून आपले भौतिक आयुष्य जगून देह जीवित ठेवायचा आणि त्या योगे अध्यात्म मार्गाने योग साधना योग उपासना करून आत्मपरब्रह्म प्राप्त करायचे. जीवनाचा उत्तम प्रकारे सांभाळ करायची ही कला आहे. एकदा काही आपत्ती निर्माण झाली आणि एक धनाढ्य दुर्दैवाने सायंकाळच्या वेळी रानात वाट चुकला. त्याला सुदैवाने रानात एक योगी भेटला. धनाढ्याला आधार मिळाला. योग्याने त्याला आपल्या झोपडीत नेले आणि सांगितले की आज रात्री आपण येथेच आराम करावा. उद्या सकाळी मी तुम्हाला गावात जायची वाट दाखवतो. येथे तुम्ही आरामात राहा. काही कमी जास्त वाटले, काही अडचण झाली, काही दुविधा निर्माण झाली तर मला हाक मारा, मी तुम्हाला मदत करीन. तो धनाढ्य स्मितहास्य करत म्हणाला की येथे असे काय आहे की तुम्ही माझी अडचण सोडवणार आहात? कारण येथे तर काही सामान सुमानच नाही. झोपायला जमीन, पांघरायला एक छाटी, पाण्यासाठी कमंडलू, खायला फळे कंदमुळे आणि अशाच काही तुटपुंज्या वस्तू आहेत. यात मी काय अडचण सांगणार आणि तुम्ही का त्या कशा सोडवणार? त्यावर तो योगी म्हणाला की मी तुम्हाला माझ्या आचरणाने या अशात आनंदाने कसे जगावे याची कला आणि युक्ती शिकवू शकतो. हरि ओम.